तुम्ही एक नका करू. पाणी पाणी हॅटन टाक हॅटन टाक. पाणी घ्या लवकर पाणी घ्या. अरे पाण्याची व्यवस्था नाही का तुमच्या जवळ? टाका लवकर लवकर. पोराला घे बाजूला द्या. पाणी टाका. अरे वर टाकलं मित्रा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरं या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुमच्याशी काही बोलेन. हे म्हणजे असं की आपल्या लेकराला कोणी मारतं का, आपल्या लेकराला कोणी जाडतं का, आपल्या लेकराला कोणी हाकलून देतं का? नाही. तर आपल्या लेकरापेक्षाही जास्त त्याची काळजी घेणार आणि त्याची जपणूक करणारा, त्याची आपल्या जीवापेक्षाही जास्त त्याला महत्त्व देणारं म्हणजे शेतकरी आपल्या पिकाला महत्त्व देतो. आणि ते पीक सहजपणे कंटाळून, वैतागून आणि इरिटेट होऊन ते जाडून देत आहे. म्हणजे कितपर्यंत ही गोष्ट गेली असावी. मित्रांनो, हे व्हिडिओ आहे वर्धा जिल्ह्यातलं उमरीमधले. शेतकऱ्याचं नाव अमोल ठाकरे. ह्या शेतकऱ्यानं आपल्या पिकाला एक हमीभाव भेटावा या आशेनं CCIला कापूस विक्रीसाठी घेऊन गेल्यानंतर CCIनं कापूस खरेदी करण्यासाठी नकार दिला. त्यांचं बोलणं की बा त्यांनी पीक पेरा नोंदणी केला, कापूसाची नोंद केली, परंतु तलाठ्यानं त्याची नोंद घेतली नसावी किंवा घेतली असेल नाही माहिती, ती घेतली नसावी. त्यानंतर त्यांनी बाकीच्या इतर कार्यालयामध्ये सुद्धा हेलपट्या मारल्या किंवा त्या ठिकाणी जाऊन सणारी तिथं त्यांनी त्यांच्याकडं विनंत्या केल्या, त्या ठिकाणी जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली वेगवेगळ्या पद्धतीच्या. पण कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला कुठल्याही पद्धतीची जाग आली नाही. आणि शेवटी सायंकाळला शेतकरी कंटाळून, वैतागून आपल्या उभ्या गाडीत भरलेल्या पिकाला त्यानं आगीची डबी लावली. नंतर ते विझवल्या गेलं बाकी सहकार्यांकडून. पण विझवण्यापर्यंतची जेव्हा ती मजल जात आहे किंवा विझवण्यापर्यंतची जी हिंमत होत आहे, ही कुठंतरी शेतकरी किती कंटाळला असेल, किती वैतागला असेल, किती इरिटेट झाला असेल यावरून हे तुम्हाला निश्चितच लक्षात येत असेल. तर यावरून आपल्या सरकारचं किंवा कुठल्याही प्रशासनाचं धोरण कसं असावं हे निश्चितच इथं समजून येत आहे. मित्रांनो, आम्ही काय तुम्हाला भीक मागत नाही. आमचा शेतकरी तुम्हाला काही भीक मागत नाही, तुम्हाला काही तुमच्या पुढं हात पसरून आम्हाला द्या बोंबलत नाही. फक्त आम्हाला आमच्या हक्काचं हवं, आम्हाला आमच्या पिकाचं हमीभाव द्या, दुसरं काही आम्हाला नको. तुम्ही काय बघता, काय पाहता आणि कशा पद्धतीने ह्या व्हिडिओकडे किंवा ह्या गोष्टीकडे कशा पद्धतीने तुम्ही विचार करता, नक्की तेवढं कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा. आणि भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. आणि अशा प्रकारचं काही झालं तर नक्कीच तिथं सहकार्य करा, एकमेकाला सहकार्य द्या. त्या शेतकऱ्याला सुद्धा एक विनंती असेल की बाबा कोणतंही पाऊल टाकताना खूप इरिटेट होते, खूप वैताग होते, त्यानंतर खूप समजत नाही की नेमकं काय होते, काय करावं, काय. आज आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त शेतकऱ्यांचं वाढत आहे हळूहळू दिवसेंदिवस. तर कुठलंही म्हणजे त्याला काय बोलतो किंवा थोड्याशा समस्येसाठी किंवा थोड्याशा अडचणीसाठी परमानंट म्हणजे कायमस्वरूपी इलाज हा नसावा. तर त्यासाठी काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे. तर एवढंच सांगेन आणि थांबतोय मी इथं. परत भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार. संपत्ती वाटपण सुरूच प्रवास, उद्याच्या डोळ्या नका कालचीच आस.